गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत केटीएस रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आभार रजिस्ट्रेशनसाठी ओटीपी अनिवार्य करण्यात आल्याचा आरोप होत असून त्यामुळे अनेक गरजू रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। ओटीपी न आल्यास चिठ्ठी मिळत नसल्याने काही रुग्णांना उपचार न घेता परत जावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांकडून आधार क्रमांक घेऊन आभार रजिस्ट्रेशन करण्यात येत असून त्यासाठी मोबाईलवर येणारा ओटीपी आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे। मात्र अनेक वृद्ध ग्रामीण भागातील तसेच मोबाईल नसलेल्या रुग्णांना ओटीपी प्रक्रियेमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे। रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले की ओटीपी नाही तर चिठ्ठी नाही आणि चिठ्ठी नाही तर उपचार नाही अशी परिस्थिती रुग्णालयात निर्माण झाली आहे। त्यामुळे अनेक रुग्णांना पुन्हा पुन्हा रुग्णालयात फेऱ्या माराव्या लागत आहे। विशेष म्हणजे आभार रजिस्ट्रेशनसाठी इतर पर्यायी पद्धती उपलब्ध असतानाही रुग्णांना सक्तीने ओटीपी प्रक्रियेतून जावे लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। जिल्ह्यातील प्रमुख रुग्णालय असल्याने दूरवरून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना या प्रक्रियेमुळे अतिरिक्त त्रास सहन करावा लागतो। दरम्यान या प्रकारामुळे रुग्णांमध्ये नाराजीचे वातावरण असून प्रशासनाने तत्काळ याकडे लक्ष देऊन रुग्णांना सुलभ उपचार व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे। माझे नाव नितीन कटरे आहे। मी केटीएस मध्ये सकाळी 8 वाजतापासून इथं उभा आहे आणि त्यावेळेस केटीएस सुरू व्हायला होता। त्यानंतर सुरू झाल्यानंतर 2-3 लोक होते तिथं आणि मी गेलो चिठ्ठी काढायला। प्राथमिक चिठ्ठी जी असते ना ट्रीटमेंटसाठी ते काढायला गेलो तर त्यांनी मला आधार कार्ड विचारलं। माझ्याकडे फिजिकली आधार कार्ड नव्हता म्हणून मी आपल्या मोबाईलमध्ये त्यांना आधार कार्ड दाखविला आणि त्यांनी मला म्हटलं की ओटीपी आहे का। त्यांना मी म्हटलं की ओटीपी जो मोबाईल आहे तो माझ्या घरी आहे, माझ्याकडे नाही आहे सध्या। तर त्यांनी मला म्हटलं की ओटीपी शिवाय तुम्हाला चिठ्ठी नाही देत आम्ही, तुम्हाला जिथं कंप्लेंट करायची आहे तिथं करा असं त्यांचं म्हणणं आहे ना। अजूनपर्यंत मला चिठ्ठी त्यांनी दिली नाही आहे। म्हटलं मी त्यांना की जेवढे बुजुर्ग असतात, बुजुर्ग माणसांजवळ अँड्रॉइड मोबाईल नसते आणि त्यांचं काही आधार कार्ड त्यांना माहीत नसतं, काही नसतं, ओटीपीचा विषयच नाही आहे तिथं, तोही म्हटलं नाही। म्हटलं त्यांचं म्हणणं असं आहे की कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी, तुम्हाला जिथं कंप्लेंट करायची आहे तिथं करा असं त्यांचं म्हणणं आहे। मी अजूनपर्यंत चिठ्ठी नाही काढली आहे ना, त्यांनी मला नाही दिली आहे। माझ्या पायाची दुखापत होती म्हणून मी इथं केटीएसमध्ये आलो होतो। मैं केटीएफ में आया हूँ, फोल्डर में पेन है, उसको दिखाने के लिए आया हूँ। क्या हुआ फिर वहाँ पे? थोड़ी सी ये पर्ची बनाने के लिए पहले वेट करने के लिए बोले, ओटीपी आएगा मोबाइल पे बोल के 5 मिनट वेट किया। उसके बाद मैं बोला कि ओटीपी नहीं आई है तो आगे बात कीजिए। उसके बाद उन लोग बात किए या नहीं किए ये मैं नहीं जानता। उसके बाद ओटीपी नहीं आई है लेकिन मैं एक पर्ची बना के दे दिए। किस बात की ओटीपी मंगाया मैंने? वो पर्ची बनाने के लिए मांगे थे, ओटीपी आएगा मोबाइल में बोल के। ओटीपी नहीं आएंगे तो पर्ची नहीं दे रहे क्या? नहीं, मेरे को तो दिए हैं लेकिन 5 मिनट इंतजार किया हूँ मैं, ओटीपी अभी भी नहीं आई है, पर्ची बना के दिए। ओटीपी मागण्याचं कारण असं आहे की सध्या देशभर जे आयुष्यमान भारत कार्ड आणि आयुष्यमान भारत योजना जी आहे त्याच्या अंतर्गत त्यांच्यावर जे काही उपचार होतात त्याच्यासाठी त्यांना ऑनलाईन एक नंबर मिळतो आभा ID। तो आभा ID असल्यास त्या नागरिकांना देशभरात कुठल्याही रुग्णालयामध्ये जर उपचारासाठी गेलं तर त्यांचं पूर्वीचा जो काही उपचार झालेला असतो त्या उपचाराची माहिती त्यामध्ये उपलब्ध असते आणि त्यांच्यावरती पुढील उपचार करत असताना मागे काय आजार होते, काय नव्हते याबद्दलचा पूर्ण हिस्ट्री उपलब्ध होते आणि त्यानुसार त्यांच्यावरती उपचार करण्यास सुसूत्रता येते। आणि यामध्ये आभा कार्ड काढणं हे प्रत्येक नागरिकाला कंपल्सरी करण्यात आलेलं आहे आणि ज्या त्याच आयडीच्या आधारावर त्यांना उपचार उपलब्ध होतील। आणि यासाठी आपण पेपरमध्ये याबद्दल बातमीसुद्धा दिलेली होती, नागरिकांना आवाहनसुद्धा केलेलं होतं। परंतु बरेच वेळा नागरिकांकडे हे कार्ड नसतात, त्याच्यामुळे आपण त्यांना आता जेव्हा ते पुढच्या वेळेस OPDला येतील त्यावेळेस त्यांनी ते कार्ड सोबत आणावं, जेणेकरून ज्या कार्डासोबत त्यांचं मोबाईल नंबर म्हणजे आधार लिंक मोबाईल नंबर असतो त्याच्यावरती त्यांना एक OTP येईल आणि परमनंटली त्यांचा एक आभा ID तयार होईल आणि त्या आभा ID तयार झाल्यानंतर त्या सर्व नागरिकांना या आभा IDच्या अंतर्गत सेवा उपलब्ध होतील, आरोग्य सेवा। आसमानों के आगे है ये सपनों का जहां, पंख लगा कर उड़ भी जाओ
परियों का है आशिया, नाचेंगे झूमेंगे मस्ती में कर